आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी माजी खासदार संजीवजी नाईक आहेत। जी नाईक, आपलं खरं तर TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। आज भाजपकडून तिरंगा यात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं। नागरिकांचा व तसेच भाजप पदाधिकारी असतील किंवा विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला। आपण देखील उपस्थित होता, काय भावना? नक्कीच या ठिकाणी देशाचे आदरणीय पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं सर्व देशाच्या नागरिकांना की आपण तिरंगा रॅलीचं आयोजन करा। 15 ऑगस्टच्या अगोदर संपूर्ण देश हा तिरंगामय व्हायला पाहिजे आणि ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बलिदान केलं त्या सर्वांचं या ठिकाणी स्मरण व्हायला पाहिजे। आणि म्हणून भारतीय जनता पक्ष नवी मुंबईच्या वतीनं डॉक्टर राजेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून गणेशजी नाईक साहेब असतील, माननीय महापौर आमच्या सुजाताताई असतील, सर्व संदीपजी नाईक असतील, सागरजी नाईक असतील, सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका, पक्षाचे सर्व पदाधिकारी, सन्मान्य पक्षाचे कार्यकर्ते आणि खास करून तुम्ही सांगितल्या पद्धतीने तरुणाई ही मोठ्या संख्येमध्ये, म्हणजे ज्याला आपण आता तरुणाईला आता नाव बदललेलं आहे, झेंजी करून टाकलेलं आहे, तर काय हरकत नाही। माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये याचा समारोप झालेला आहे आणि आज आवश्यकता आहे या देशाला एकत्र ठेवण्याची। आज देशाचं नाव पंतप्रधान साहेबांच्या नेतृत्वाखाली जगभर हे खूप उंचीवर गेलेलं आहे, परंतु नुसतं त्यांचीच जबाबदारी नाही, तर ही देशाच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी। आणि म्हणून आपण सर्व धर्म जात पंथाला एकत्र घेऊन जायचं। आपण देशाचे भारतीय म्हणून नागरिक आहोत आणि म्हणून या ठिकाणी यशस्वी असं आयोजन झालेलं आहे। आम्ही तरुणांना आणि आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की TV9च्या माध्यमातून की 15 ऑगस्टला आपण सर्वांनी लवकर उठा। आपले जे काही भारतीय पोशाख आहे त्याचा परिधान करून जिथे कुठे ध्वजारोहण होणार तिथे देशभक्तपर गीत, राष्ट्रगान करून देशाच्या या झेंड्याला सलामी करा आणि देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान द्या अशी विनंती करू। आपण नागरिकांना तर आव्हान केलेलंच आहे, मात्र त्यांना संदेश काय द्याल? कारण की भव्य अशी मोठी तिरंगा यात्रा सध्या नवी मुंबईत काढलेली आहे। आम्ही त्यांना आवाहन करतो की तिरंगा रॅली प्रत्येक वॉर्डामध्ये व्हायला पाहिजे, प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे, परंतु आपण एक वर्षाचं अभियान ठरवलं पाहिजे की मी एक नागरिक म्हणून या देशाच्या प्रगतीसाठी हे काम करेन। त्यांनी झाडं लावावीत, स्वतःच्यासाठी सहकार्य करावं। नवी मुंबई महापालिकेचे वेगवेगळे उपक्रम आहेत या शहराला आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचे, त्याच्यामध्ये आपला सहभाग दाखवावा जेणेकरून माझी जबाबदारी काहीतरी आहे। अनेक वेळा शिस्तीचं पालन होत नाही, ट्रॅफिक जेव्हा होते सिग्नल लागतो तेव्हा कोण थांबायला तयार होत नाही, तर ते जरी थांबलं ना तरी देशासाठी मदत केल्यासारखं आहे। आणि म्हणून देशाची शिस्त, देशाचा अखंडता, देशाची एकता आपल्याला शांततेत घेऊन जाण्यासाठी जे सहकार्य आपण करणार ते देशाची मदतच आहे। आणि म्हणून माननीय पंतप्रधान साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सर्वांना आवाहन केलेलं आहे। मला विश्वास आहे की नवी मुंबई या सर्व गोष्टीतून हे शहरवासीय या आव्हानाला सहकार्य करतील आणि प्रतिसाद देतील। आपण पाहतोय की क्लस्टरवरनं सध्या नवी मुंबईत महायुतीमध्ये दोन्ही पक्षात वादविवाद पाहायला मिळतात। बघा, असं आहे की या शहराची जेव्हा निर्मिती झाली त्याच्यापूर्वीपासून माननीय नाईक साहेब इथले स्थानिक भूमिपुत्र म्हणून या शहराचं व्यवस्थितरित्या नियोजन बघतायत। 1995ला मी पहिला महापौर झालो होतो, पण माझ्या अगोदरच ते आमदार झाले होते। त्याच्या अगोदर या शहराला एक वेगळ्या प्रकारचा आकार देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळे त्यांना समजतंय की या शहराची आवश्यकता काय। उलटा माझं असं मत आहे की आम्ही शिवसेना काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, आम्ही सर्व एकत्र आहोत, महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, पण जिथे कुठे या शहराची हिताची गोष्ट नसणार आहे ती नक्कीच आम्ही या ठिकाणी लोकशाही माध्यमातून पुढे आणणार आहोत। आणि आज सभागृहामध्ये माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली जो विषय मांडला गेलेला आहे सागरजी नाईक यांच्या माध्यमातून, तो शहराच्या पुढच्या 50 वर्ष 100 वर्षाच्या नागरिकांसाठी, पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे। आणि म्हणून आज अचानकपणे जर या शहराची लोकसंख्या वाढवली तर आज काय परिस्थिती होती आम्ही 10 वर्षापूर्वी म्हणत नव्हतो, परंतु आता आम्ही म्हणतो खूप ट्रॅफिक व्हायला लागली। वाशीवरून कोपरखेरणला जायला पूर्वी 10 मिनिटं लागायची, आता अर्धा तास लागतो। पूर्वी 5 सिग्नल होते, आता 25 सिग्नल झाले। याचाच अर्थ लोकसंख्येचं उगाच मोठंपर्यंत करायचं कारण हे आहे दलाल या शहरामध्ये। दलाल नेमके कोण आहेत? योग्य वेळी त्यांची नावं पण बाहेर काढू आम्ही, योग्य वेळी त्या दलालांची नावं सुद्धा बाहेर काढू। फक्त आता आमचं एवढंच म्हणणं आहे की माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली माननीय नगरविकास खात्याचे प्रमुख आदरणीय
एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही सुद्धा सर्व भेटणार आहोत, विनंती करणार आहोत. आमचं शिष्टमंडळ जाईल. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तर हा प्रस्ताव आणला, परंतु तुम्हाला जर माहिती सांगतो मी की मुख्यमंत्री साहेबांनी आणलेला प्रस्ताव आणि आता लागू केलेला प्रस्तावात जमीन असं म्हणतो ना आपण, आकाश आणि धरती एवढा फरक झालेला आहे. तर आमचं म्हणणं नाही की कुठल्या शहराला काय करतं, आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, परंतु नवी मुंबईला जे आवश्यक आहे तेवढंच आम्हाला पाहिजे. उगाचच आम्हाला फिट राहायचं आहे, उगाचच खाऊन खाऊन पोट नाही मोठं करायचं आम्हाला. तर काही लोकांना ते पोटं मोठी करायची, तर आम्हाला फिट राहायचं आहे. आम्ही मगासून आपल्याला विचारतो की काही लोकांना दलाल, आपण नाव काय समोर करत नाही त्यांचं. मी सांगितलं ना तुम्हाला, योग्य वेळी त्या सर्व दलालांची नावं त्यांच्या नोटाचा नंबर सहित देऊ आम्ही तुमच्याकडे. लक्षात घ्या, जो या शहराच्या वाईटावर आहे, इथल्या सार्वभौम एकतेच्या विरोधात आहे, त्याला त्याची योग्य जागा दाखवणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, या शहराला तुम्ही तोडू शकत नाही. या शहराची एकता, अखंडता ही शाबूत राहणार आहे. आणि म्हणून माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आमचं म्हणणं आहे, तुम्हाला जर समजत नसेल त्याच्यामध्ये काय अडचण आहे, तर तुम्ही आमच्याबरोबर बसा ना, आपण चर्चा करू. शेवटी तयार आहेत की नाहीत मग बसू ना आम्ही. आमचं म्हणणं आहे, बघा सर्वांनी एकत्र येऊन पुढे बघा. त्यांना विनंती केली आहे का बसण्यासाठी, येण्यासाठी वगैरे? आम्ही करणार आहोत. शेवटी कसं आहे बघा, हे शहराचा विकास सर्वांना घेऊन, माननीय महापौर काय नेहमी म्हणतात, मला या शहराचा विकास सर्वांना घेऊन बरोबर जायचा. इथे जात, धर्म, पंथ, भाषा, वर्ग आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही तर महायुतीत आहोत. तर आमचं म्हणणं आहे की त्यांचा काही गैरसमज झाला असावा, तो गैरसमज दूर करू आम्ही. आणि जर इथे तुम्हाला माहिती आहे, जय गणेश टॉवर आहे भरत नकातेंच्या इथे, 15 वर्षापूर्वी फक्त 1.5 FSI मध्ये पूर्ण केलेला आहे. हो, तेवढीच लोकसंख्येमध्ये लोक खुश आहेत तिथे. माझं म्हणणं आहे की जो मूळ इथला जो रहिवासी आहे, ज्याला पुनर्निर्माण करायचं आहे, त्याला मोठं घर द्या ना. आणि त्याची एकदा गरज भासली की मग विषय संपला ना. उगाचच काही दलाल लोकांच्या चॉपर आणि त्यांच्या फायटर प्लेन का काय जेट प्लेनची व्यवस्था या शहराची करण्याची आमची जबाबदारी नाही आहे. ती या शहराला योग्य पाणी मिळालं पाहिजे. आमचं पाणी चोरलं जातं आहे, तरी पण आमचं नाईक साहेबांनी सांगितले की जाऊ दे, त्यांना शेवटी माणसं आहेत, आपल्याला मदत केली पाहिजे. पण आमचं म्हणणं आहे की या शहराच्या पेक्षा मोठा कोण नाही, या शहराच्या नागरिकांच्या पेक्षा मोठा कोण नाही, तो कोणी असेल. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, आमची सर्वांना विनंती आहे की एकत्र बसा. माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही यांना भेटणार आहोत, आणि नगरविकासाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार. त्यांना सांगू की कसं हे चुकीचं आहे. बऱ्याच वेळा त्यांना काहीतरी चुकीचं सांगितलं जाऊ शकतं. आज एवढा मोठा महाराष्ट्राचा पसारा आहे, तर मला पूर्ण विश्वास आहे की शेवटी शिंदे साहेब चुकीचं करणार नाही शहराच्या विरोधात, मला पूर्ण विश्वास आहे. आणि नाईक साहेब स्वतः त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये आहेत, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की शिंदे साहेबांच्या सहकार्यानं जे काही चुका कुठे झाल्या असतील, कुठे नजर चुकीने काही नियमामध्ये चूक झाली असेल, तर ते आम्ही दुरुस्त करू. शेवटी भविष्य या शहरासाठी आहे, आज नाही हो, पण पुढची जी पिढी आहे ना, 50 वर्षांनी 100 वर्ष, त्यांचा विचार केला पाहिजे. आज तो विचार करण्यासाठी हा ठराव पारित झालेला तो योग्य आहे. आणि योग्य वेळी योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी आमची तयारी आहे, ते कसं योग्य आहे सांगायचं. एक शेवटचा प्रश्न म्हणजे, क्लस्टरला आपला विरोध आहे का नाराजगी आहे? नाही, क्लस्टरला कधीच विरोध केलेला नाही आहे. क्लस्टर, तुमचं अर्बन रिन्युअल स्कीम URS, हे बघा या शासनाच्या चांगल्या स्कीम आहे. परंतु कसं आहे बघा, आता तुम्हाला जेवताना एक भाकरी लागते, मला एक नाही लागत, मला अर्धीच लागते, पण मी पण जिवंत आहे, तुम्ही पण जिवंत आहे. प्रत्येकाची क्षमता असते, कॅपॅसिटी असते. अहो, या शहराची कॅपॅसिटी आहे हो, प्रत्येक शहराची. उद्या तुमच्या घरामध्ये 5च 2 बेडरूम आहेत आणि 50 लोक येऊन बोलले की आता आम्हाला झोपायचं आहे, कुठं झोपवणार तुम्ही त्यांना? प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की ह्या गोष्टी फक्त मी सांगितलं ना, आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना तर आम्ही तर ते सर्व सांगू, कोण दलाल, कुठल्या सोसायटीमध्ये किती FSI पाहिजे, किती फ्लॅट आहेत, कोणाच्या नावावरती आहेत, कधी रजिस्ट्रेशन केलं, पैसे आले कुठून, हे सर्व आमच्याकडे आहे. फक्त ही बंद मुठ्ठी आहे, आम्हाला कोणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचं नाही. या शहरासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा आणि शहराला पुढे जाऊया. आज 1 नंबरवरती नेण्याचा प्रयत्न आहे सर्वांचा. आपण सर्वांनी मिळून हा शहर 1 नंबरवर करा. हे काय मान्य महापौरांची एकट्याची जबाबदारी नाही, नुसत्या त्या सर्व पक्षीय नगरसेवकाची नाही, या सर्व 20 लाख लोकांची जबाबदारी आहे या शहराला पुढे मोठून घेऊन जायचं. आजही आमची विनंती आहे, ज्यांना नसेल समजत की हा काय विषय आहे, तर आपण बसा सर्वांनी. आणि तुम्हाला सांगतो, त्यांना एखाद वेळेस गैरसमज झाला असेल, तर त्यांची जी काही झिंजी आहे ना, नवीन तरुण पिढी, त्यांना जर सांगितलं ना, तर ते नक्कीच या ठिकाणी सर्व पाठिंबा देतील. आणि आम्हाला विश्वास आहे की काल विषय झाला,
की माननीय महापौरांनी सांगितलं की बहुमताने मंजूर करते, पण काही लोकांनी सांगितलं नाही, इकडे आम्हाला अहो बहुमताने केलं की एकमताने केलं, पण आम्हाला विश्वास आहे आणि आमचा आजही प्रयत्न आहे की एकमताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्की धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होतं की माजी खासदार संजीवनी नाईक यांचं असं म्हणणं आहे की नवी मुंबई शहराला मोठं करण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करणार आहोत. कॅमेरा पर्सन सुरेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.